आपण एवढ्याशा लेकराकडून किती अपेक्षा करतो ना. आज मी असंच काहीसं सावीसोबत केलं. पुढे तुम्हाला ते व्हिडिओ पाहताना समजेलच. त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. इंस्टाला पाहत असाल तर फॉलो करा. गुड मॉर्निंग, कसे आहात सगळे? तर आजची सकाळ काहीशी अशी झाली. दक्षला म्हटलं उठ रे दक्ष, तो काय उठायचं नाव घेत नव्हता आणि आज त्याचा होता क्राफ्ट आणि मॅथचा पेपर. तो म्हणाला की मम्मा हे दोन्ही मला येतंय, सो मी थोडं उशिरा उठतो. म्हणून तो माझ्यासोबत उठला. मी खाली आलो. आज चहा प्यायचा मूड होता म्हणून मग दुकानात गेले. खूप पाऊस पडत होता. बिस्किट आणलं, स्वयंपाक झाला. कोबीची भाजी होती. दक्ष म्हणाला मी कोबीची भाजी घेऊन जाणार नाही, मग मला पराठा दे बनवून. मग त्याला 2 चीज पराठे बनवून दिले. आणि हे असे कारनामे ह्याचे चालूच असतात. आणि आईंची तब्येत खूपच खराब होती म्हणून त्यांना सलाईन लावलं होतं ॲसिडिटीमुळे. आई ए आई नाही नाही नाही, मग काय बोलला मम्मा, बोलला मम्मा. सावीसोबत थोडी मस्ती केली आणि मग तिला आंघोळ घालून घेतली. आईंना ॲडमिट केलं, त्यामुळे सावीला घेऊन मला सगळीच कामं करता येत नव्हती. आईंना आणलं आणि मग त्यांच्यासाठी मुगाची खिचडी केली. जेवलो, वरती गेलो. संध्याकाळी उठायलाही खूप उशीर झाला. 7 वाजले होते. नैनेशला म्हटलं मला उठवायचं ना. ते म्हणाले तुझी पाठ दुखते ना म्हणून उठवलं नाही, तू थोडा आराम कर. आणि दक्षला हे स्कूलमधून काय मिळालं होतं आज त्यांनी आणलं होतं. खाली आले आणि खाली लाईट होती, वरती लाईट गेली होती. मग ह्या सगळ्यांनी जेवण करून घेतलं. आईंना पुन्हा सलाईन लावायला घेऊन गेले होते. आणि मग हा मयूर आला, आमच्या समोर राहतो. आणि सावी बघा त्याच्याकडे बघून खुश झाली. मग त्यांनी तिला थोडंसं फिरवायला घेऊन गेला. आणि मग मी जेवण वगैरे केलं, गोळ्या घेतल्या, वरती आले. असा होता माझा आजचा दिवस. बाय.